संत तुकाराम महाराज मराठी निबंध। भारतातील भक्ती चळवळीत विशेषतः महाराष्ट्रात अनेक संत महात्मांनी ज्ञान आणि भक्तीचा मार्ग समाजासाठी सोपा आणि सहज साध्य करून दाखवला। अशा संत परंपरेतील एक अत्यंत तेजस्वी आणि प्रख्यात व्यक्तिमत्व म्हणजे संत तुकाराम महाराज। ते केवळ एक भक्त नव्हते तर एक क्रांतिकारक, समाजसुधारक, उत्तम कवी आणि आध्यात्मिक गुरु होते। त्यांच्या अभंग या काव्यरचनेतून त्यांनी सामान्य जनतेपर्यंत भगवद्गीतेचा संदेश पोहोचवला आणि मोक्षाचा मार्ग मुक्त केला। जीवन परिचय। संत तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये पुणे जिल्ह्यातील देहू गावी झाला। त्यांचे वडील बोलोबा आणि आई कनकाई हे शेतकरी होते। तुकाराम महाराज यांचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे भक्त होते। लहान वयातच त्यांचे आई वडील यांचे निधन झाले। त्यानंतर कुटुंबाचा सर्व भार तुकाराम महाराजांवर पडला। त्यांनी आपला शेतकरी व्यवसाय चालू ठेवला, पण देवाच्या इच्छेने त्यांना अनेक आपत्तीचा सामना करावा लागला। दुष्काळामुळे पहिल्या पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला। या कठीण प्रसंगानंतर ते अत्यंत विरक्त झाले आणि त्यांनी संसाराचा त्याग करून भक्तिमार्गाचा अवलंब केला। नंतर त्यांनी आवली नावाच्या स्त्रीशी दुसरे लग्न केले। आध्यात्मिक जीवन आणि भक्तिमार्ग। तुकाराम महाराज हे विठ्ठल भगवंताचे परमभक्त होते। त्यांची भक्ती ही सहज, निष्कपट आणि अंतःकरणपूर्वक होती। त्यांना गुरुची आवश्यकता भासल्यावर त्यांनी बाबाजी चैतन्य यांच्याकडे दीक्षा घेतली। तुकाराम महाराजांनी नामस्मरण आणि कीर्तन याद्वारे भक्ती मार्गाचा प्रसार केला। त्यांचा विश्वास होता की केवळ भगवंताच्या नामस्मरणानेच मनुष्य सर्व दुःखामधून मुक्त होऊ शकतो आणि मोक्ष मिळू शकतो। त्यांच्या भक्तीत कोणत्याही प्रकारच्या बाह्य आडंबराला स्थान नव्हते। तुकाराम महाराज हे एक मोठे समाजसुधारक होते। त्यांनी त्या काळातील समाजात रूढ झालेल्या जातीय, वर्णभेद, बाह्य आडंबरावर आणि कर्मकांड यावर टीका केली। त्यांनी सांगितले की जातीने पुसता भेदा, तुका म्हणे दास केदा, म्हणजे जाती जातीत भेद करू नका। हे संत तुकाराम दास म्हणतो। त्यांचे मत होते की मनुष्य जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ होतो। त्यांनी स्त्रियांसह सर्व जाती वर्गांच्या लोकांना भक्तिमार्गासाठी प्रोत्साहित केले। त्यांचा उपदेश शुद्ध मराठी भाषेत असल्यामुळे तो सर्वसामान्य लोकांसाठी सहज समजण्यासारखा होता। साहित्यिक योगदान। तुकाराम महाराजांनी रचलेला अभंग हे मराठी साहित्यातील एक अमूल्य ठेवा आहे। त्यांनी सुमारे 4500 अभंग रचले। या अभंगातून त्यांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य, नैतिकता आणि सामाजिक समतेवर भर दिला। त्यांचे अभंग केवळ भक्तिरसाने ओथंबलेले आहे असे नाही, तर ते सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील आनंद, दुःख, संघर्ष आणि विजय यांचे वास्तववादी चित्रण करतात। त्यांची भाषा अत्यंत साधी पण अर्थपूर्ण आणि हृदयस्पर्शी आहे। संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात एक सोनेरी अक्षरांनी कोरलेले नाव आहे। त्यांनी आपल्या अभंगाद्वारे लाखो लोकांचे आध्यात्मिक मार्गदर्शन केले। त्यांचा वारी संत ज्ञानेश्वर यांच्या समाधीस्थळी आळंदी ते विठ्ठल मंदिर, पंढरपूर पर्यंतचा प्रवास हा एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव आहे। त्यांचा संदेश सार्वत्रिक आणि कलातीत आहे। भगवंताचे नाम घ्या, प्रेमाने राहा आणि सर्व प्राणीमात्राबद्दल करुणा ठेवा। संत तुकाराम महाराजांचे जीवन आणि शिकवण हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी एक मार्गदर्शक प्रकाशपेशी आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।